आपल्या सभोवतालीला 4 वेगळ्या प्रकारचे टीचर्स असतात आणि पालक म्हणून तुम्हाला ते माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. यातलं पहिलं म्हणजे व्हाईट टीचर्स, जे त्यांना जे सब्जेक्ट शिकवतात त्याच्यामध्येच त्यांना पूर्ण अकल नसतं अशातला भाग नाही. कदाचित शिक्षणाकडे किंवा नोकरी म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असेल, त्याच्यामुळे अशा प्रकारची त्यांची जडणघडण होते. दुसरे जे असतात ते चांगले टीचर्स असतात, ते त्यांचं सब्जेक्टवरती मास्टरी असते आणि ते त्या प्रभुत्वातनं चांगल्या पद्धतीने शिकवू शकतात. तिसरा जो प्रकार असतो ते टीचर्स अनुभवात्मक शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या स्वतःच्या अनुभवातनं, दुसऱ्यांच्या अनुभवातनं, परंतु पूर्ण प्रोसेस अनुभवात्मक करण्याकडे त्यांचा जोर असतो आणि त्याच्यातनं लर्निंग चांगलं होतं. आणि चौथे जे असतात ते एक्सेप्शनल टीचर्स असतात. हे एक्सेप्शनल टीचर्स केवळ नोन नाही तर अननोन शिकवण्याचा पण प्रयत्न करतात. ते सुरुवातीला मान्य करतात, बघा माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीत, परंतु मी आणि मुलं आपण एकत्र हा प्रवास करून आपण ते उत्तरं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. याच्यातनं एक फॅसिलिटेशन प्रोसेस तयार होते आणि याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे मुलांमध्ये प्रचंड जिज्ञासा, क्युरिओसिटी जे म्हणतो ती तयार होते आणि त्या क्युरिओसिटीचा पाया झाल्यानंतर जे जे शिकतात ते अधिक चांगल्या प्रकारे भक्कम तयार होते. दुसरं म्हणजे सेल्फ एक्सप्लोरेशन. मुलं याच्यातनं स्वतःमध्ये काय खूबी आहेत हे सातत्याने विचार करण्याचा प्रयत्न करतात आणि सेल्फ एक्सप्लोरेशन आणि क्युरिओसिटी या दोघांचा जिथे संगम होतो हे लर्निंग अत्यंत इफेक्टिव्ह होतं. असल्या प्रकारचे टीचर्स 1 वर्ष सोडा, 1 दिवस सोडा, अगदी काही तास जरी आपल्या मुलं त्यांच्या सहवासात राहिले तरी त्यांचं जीवन झपाट्याने बदलू शकतं. मुलांना कोचिंग शोधत फिरत असतो ना आपण, अशा प्रकारचे टीचर शोधा, ह्याच्यातनं मुलांचं भविष्य नक्कीच बदलेल.